हाय मित्रांनो, आजची कहाणी खूपच रोमँटिक आहे. या कहाणीचा पूर्ण आनंद घेण्यासाठी कृपया शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. खात्री बाळगा, ऐकून तुम्हाला मजा येईल. मित्रांनो, ही कहाणी माझ्या मावशी आणि आत्या यांच्या मुलींची आहे. त्यांनी माझ्यासोबत मिळून जे धमाल केलं आणि मला काय काय शिकवलं, ते तुम्हाला या कहाणीत कळेल. मावशी आणि आत्या यांच्या मुलींनी मला तर सगळं काही शिकवलं होतं. त्या दोघींना आपल्या कामात इतकी महारत होती की मी कल्पनाही करू शकत नव्हतो की त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असूनही माझ्यासोबत असं काही करतील. त्या दोघी तर एक नंबरच्या खेळाडू होत्या. मित्रांनो, तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक गोड लाईक द्या. तर चला, कहाणी सुरू करूया. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी 9वीत शिकत होतो. 9वीत शिकणारा मुलगा किती वयाचा असेल, हे तुम्ही स्वतःच अंदाज लावा, मी वय सांगणार नाही. त्या काळात इंटरनेट कॅफेचा जमाना होता. मी गावाहून शहरात शिकायला यायचो. वर्गातले मित्र मुलींबद्दल आणि चुकीच्या फिल्म्सबद्दल बोलायचे. यामुळेच मला पण त्या फिल्म्स पाहण्याची आवड निर्माण झाली. मी खूप प्रयत्न केले नेटवर जाऊन पाहण्याचे, पण पाहू शकलो नाही. आणि मित्रांना विचारताना मला खूप लाज वाटायची, कारण मी माझ्या सर्व मित्रांमध्ये सगळ्यात लहान होतो. माझे दिवस असेच निघून जायचे. मित्रांकडून फिल्म्सच्या कहाण्या ऐकून ऐकून माझ्या डोक्यात सतत तेच विचार यायचे. पण नशीब असं की मुलींशी मैत्री तर सोडाच, कोणाशी बोलणंही मला जमायचं नाही. आज रविवार होता. मी बाहेर मित्रांसोबत क्रिकेट खेळून घरी आलो. आईकडून थोडं ओरडा खाल्लं आणि खोलीत गेलो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आईने हाक मारली, "जरा बघ कोण आलंय." मी जाऊन दार उघडलं, तर समोर मावशीची मुलगी सायली उभी होती. ती म्हणाली, "मला बर्फ हवाय." मी तिच्यासमोरून बाजूला झालो. ती आत आली आणि आईच्या खोलीकडे गेली. इतक्यात आईने पुन्हा हाक मारली, "अरे नीलेश बेटा, जरा बर्फ काढून सायलीला दे." मी स्वयंपाकघरात आलो, तर ती माझ्या मागोमाग आली. मी बर्फ काढायला लागलो, तर ती माझ्यापासून हटतच नव्हती. मग सायली म्हणाली, "बाजूला हो, मीच काढते." त्यावेळी मला तिच्यावर खूप राग आला, पण मी गप्प राहिलो. कारण एकतर ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती आणि दुसरं म्हणजे माझं तिच्याशी काही खास बोलणंही नव्हतं. मग तिने बर्फ पिशवीत टाकला आणि निघून गेली. पण थोड्या वेळाने माझं मन अचानक सायलीकडे गेलं. पण लगेच विचार आला की तिच्यासोबत काही करणं जवळपास अशक्य आहे. म्हणून मी तो विचार झटकून टाकला. असेच माझे दिवस निघत होते. एकदा मी घरी होतो, तेव्हा सायली काही कामानिमित्त आली. आता मी तिला नीट निरखून पाहू लागलो. ती सडपातळ, पण खूपच सुंदर मुलगी होती. मी आता तिच्याशी मैत्री करण्याचे मार्ग शोधू लागलो, पण काही खास कल्पना डोक्यात येत नव्हती. एकदा मी छतावर होतो, तर तीही तिच्या छतावर कपडे वाळत घालत होती. माझ्या डोक्यात अचानक कल्पना आली. मी लगेच खाली आलो आणि एका कागदावर लिहिलं, "मला तुझ्याशी मैत्री करायची आहे." पुन्हा छतावर गेलो, कागदाला दगड गुंडाळला आणि तिच्या छताकडे फेकला. जशी ती कागद उचलायला वाकली, तसं मी धावत खाली आलो आणि घाबरून घराबाहेर पळालो. मग संध्याकाळपर्यंत मी बाहेरच भटकत राहिलो. पण माझं सगळं लक्ष सायलीकडेच होतं. तिने आईला सगळं सांगितलं असेल आणि आज माझी खैर नाही, असं वाटत होतं. संध्याकाळी घाबरत घाबरत मी घरी आलो. आईने विचारलं, "तू दिवसभर कुठे होतास?" मी म्हणालो, "मित्रांच्या घरी होतो."
आईने मला 2-4 गोष्टी ऐकवल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायला लागली. मी मनातून देवाचे आभार मानले की अजून तरी माझी तक्रार कुणापर्यंत पोहोचली नव्हती. काही दिवस असेच गेले. सायलीकडून ना काही उत्तर आलं, ना तिने माझी तक्रार केली. एकदा माझी सुट्टी होती आणि मी घरीच होतो. तेव्हा आई म्हणाली, "मी तुझ्या काकांच्या घरी जाते आहे." त्यांचं घर आमच्या घरापासून थोड्या अंतरावरच होतं. माझा धाकटा भाऊ आणि बहीण ट्युशनला गेले होते. मी वेळ घालवण्यासाठी कॉम्प्युटरवर गेम खेळायला लागलो. थोड्या वेळाने दार उघडल्याचा आणि बंद झाल्याचा आवाज आला. मला वाटलं, आई परत आली असेल. मी तिथूनच ओरडलो, "आई, मला खूप भूक लागलीय." पण पुढून काही उत्तर आलं नाही. मग मी उठून बाहेर आलो, तर समोर आई नव्हती, तर सायली उभी होती. तिच्या हातात एक ताट होतं. मला पाहून ती म्हणाली, "माझ्या आईने बिर्याणी बनवली होती, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले." मी तिच्या हातातून बिर्याणीचं ताट घेतलं आणि स्वयंपाकघरात आलो. ती माझ्या मागोमाग आली. माझं हृदय खूपच धडधडत होतं. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, "त्या दिवशी तर खूप मैत्रीच्या गोष्टी करत होतास, आता गप्प का आहेस?" मी म्हणालो, "तू तर काही उत्तरच दिलं नव्हतंस." ती म्हणाली, "तू पण पुन्हा छतावर आलाच नाहीस." मी तिला काही उत्तर दिलं नाही आणि रिकामं ताट तिला द्यायला लागलो. पण ताट देताना तिचा हात माझ्या हाताला लागला. तेव्हा तर माझा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहिला. म्हणजे मी खूपच घाबरलो. पण ताट घेऊनही ती थोडा वेळ तशीच उभी राहिली. मग मी हिम्मत करून तिला बसायला सांगितलं. ती मला विचारू लागली, "मावशी कुठे आहे?" मी म्हणालो, "आई काकांच्या घरी गेली आहे, थोड्या वेळात येईल." ती म्हणाली, "ठीक आहे, मग मी निघते." पण असं म्हणूनही ती तशीच उभी राहिली. मग मी पुन्हा म्हणालो, "थोडा वेळ बस ना, मग जा." कदाचित तिलाही जायचं नव्हतं. ती सहनातल्या खुर्चीवर बसली. मी म्हणालो, "इथे खूपच गरम आहे, चल खोलीत जाऊन बसू." मग आम्ही दोघे खोलीत आलो. मी तिला पलंगावर बसायला सांगितलं आणि मीही तिच्यासोबत बसलो. मग मी म्हणालो, "तू तर मला उत्तरच दिलं नाहीस." ती हसत म्हणाली, "अरे यार, मैत्रीच तर करायला आले आहे." ती माझ्याकडे खट्याळ नजरेने पाहत होती. तिच्या पाहण्याच्या अंदाजावरून मला समजलं की तिला या क्षणी काय होय. पण तरीही मला आतून भीती वाटत होती की कुठे माझा अंदाज चुकला तर. थोडा वेळ गेला आणि मी काहीच केलं नाही. मग ती अचानक रागात उठली आणि म्हणाली, "तू तर एक नंबरचा अनाडी आहेस." असं म्हणून ती दाराकडे निघाली. मी पटकन धावलो आणि तिला मागून मिठी मारली. अवघ्या काही क्षणात दाराची बेल वाजली. आमची तर भंबेरी उडाली. सायलीही खूप घाबरली आणि पटकन बाजूला झाली. मी म्हणालो, "तू थांब, मी पाहतो. जर आई असेल तर सांगतो की तू बिर्याणी द्यायला आली होतीस." मी खोलीतून बाहेर पडलो आणि दाराकडे गेलो. तेव्हा मला फकीर बाबांचा आवाज ऐकू आला. मला समजलं की फकीरानेच बेल वाजवली असेल. मी मनातून फकीराला शिव्या घातल्या. हा कमी वेळही आता हवाच होता का? मग मी सायलीला हाक मारली. घाबरायच कारण नाही. दारावर फकीर होता. माझा आवाज ऐकून तीही बाहेर आली आणि म्हणाली, "ठीक आहे, मग मी आता निघते." मी तिला म्हणालो, "थोडा वेळ थांब ना." पण ती थांबली नाही आणि ताट घेऊन बाहेर पळाली. मी फकीराला कोसत राहिलो आणि दिवसभर सायलीला आठवून ख्याली पुलाव बनवत राहिलो. दुसऱ्यात गेलो, पण माझं अभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हतं. कसमबसम वेळ काढला आणि सुट्टी झाल्यावर घरी आलो. असेच दिवस निघत होते. एकदा आई म्हणाली, "पंखा चालत नाहीये, जरा दुरुस्त कर." मी आईला विचारलं, "टेस्टर आणि पक्कड कुठे ठेवलं?" पंख्याचा स्विच खराब झाला होता. आई म्हणाली, "ते तर सायली घेऊन गेली होती. तू तिच्या घरी जा आणि घेऊन ये." मी म्हणालो, "जाऊ दे आई,
ती स्वतः आणेल. खरं तर आता मला तिच्या घरी जायला संकोच वाटत होता, कारण सायलीची आई म्हणजे माझी मावशी नेहमी माझ्या अभ्यासाबद्दल विचारायची आणि मला नसीहत करायला बसायची. पण आई म्हणाली, "नाही, आता घेऊन ये आणि पंखा लवकर दुरुस्त कर." नाईलाजाने मी तिच्या घरी गेलो आणि दारावर बेल वाजवली. थोड्या वेळाने दार उघडलं, तर समोर सायली उभी होती. मला पाहून ती म्हणाली, "तू कधीपासून लाजायला लागलास? आत का नाही आलास?" असं म्हणून ती मला आत यायला वाट करून देण्यासाठी बाजूला झाली. मी बाहेरच उभं राहून म्हणालो, "पक्कड वगैरे घ्यायला आलोय." ती म्हणाली, "ठीक आहे, पण आत तरी ये, आईने ठेवलं असेल आणि आई सध्या घरी नाही, त्यामुळे मला शोधावं लागेल." मी म्हणालो, "हो, बघ." ती म्हणाली, "घरात कोणी नाहीये, मी शोधून आणते." मी तिच्या बोलण्याचा अर्थ समजत होतो, पण त्यावेळी मी पुढे सरकलो नाही. इतक्यात ती पक्कड घेऊन आली आणि मला दिलं. मी पक्कड घेऊन दाराकडे निघालो. ती माझ्या मागे दार बंद करायला आली आणि जवळ येऊन हळूच म्हणाली, "इतका चांगला प्रसंग आहे आणि तू निघतोस. मला एकट्याला खूप भीती वाटते, पण काय माहिती का?" मी काहीच बोललो नाही आणि घरी आलो. मला स्वतःलाही समजत नव्हतं की मी घरी का आलो. पण आता मला अजिबात शांत वाटत नव्हतं. मी स्वतःला कोसू लागलो की मी तीच का ऐकलं नाही. थोड्या वेळाने मी उठलो आणि बहाणा करून पुन्हा तिच्या घरी गेलो. दारावर जोर दिला, तर दार बंद होतं. मग मी बेल वाजवली. सायलीनेच दार उघडलं आणि हसत मला विचारलं, "आता काय होण्य तुला?" मी म्हणालो, "काही नाही. तू म्हणालीस ना की एकट्याला भीती वाटते, म्हणून आलो." ती म्हणाली, "अच्छा, तर तू माझी भीती घालवायला आलास." मी म्हणालो, "हो, असंच समज." मग मी तिला विचारलं, "घरातले सगळे कुठे आहेत? मला खात्री करून घ्यायची होती, जेणेकरून पुढे जाऊ शकेन." ती म्हणाली, "घरातले सगळे बाहेर फिरायला गेले आहेत, संध्याकाळीच परत येतील." मी अंदाज लावला की माझ्याकडे अजून 2-3 तास आहेत आणि या 2-3 तासात काय काय होऊ शकत नाही. मग मी म्हणालो, "मला बसायला सांगणार नाहीस का?" ती म्हणाली, "बस, पण कोणी आलं तर?" मी म्हणालो, "तू सांगशील तर मी निघून जाईन." ती म्हणाली, "नाही नाही, तू थांब, मी दार बंद करून येते." तिने कुलूप लावलं आणि आम्ही टीव्ही पाहायला लागलो. टीव्हीत मला काही खास वाटलं नाही. मग मी म्हणालो, "टीव्ही बंद कर, चल आपण काही गप्पा मारू." ती म्हणाली, "मार गप्पा, मी ऐकते आहे." तिचे हे बोलणं ऐकून मला खूपच राग आला. बोलावतही होती आणि नखरेही दाखवत होती. असो, मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता मी तिचे हात माझ्या हातात घेतले. ती लगेच नजर खाली करू लागली. मग मी आणखी पुढे जाण्याचा विचार केला आणि तिला मिठी मारली. आणि मग काही क्षणांतच आम्ही एकमेकांना सुख देऊ लागलो. त्यावेळी मी तर जणू 7व्या आकाशात पोहोचलो होतो. जेव्हा आम्ही दोघेही आमच्या मंजिलीवर पोहोचलो, तेव्हा मी उठलो आणि घरी आलो. घरी येऊन मी आंघोळ केली आणि झोपलो. त्या दिवशी मी खूप वेळ पण जेव्हा मी उठलो आणि सायलीचा विचार करत तिच्यावर बारकाईने लक्ष दिलं, तेव्हा मला जाणवलं की सायलीसाठी हे सगळं पहिल्यांदा नव्हतं. याआधीही ती जाणे किती लोकांसोबत सुख मिळवली असेल. पण मग इतकं लाजाळूपणाचं नाटक का करत होती, जणू ती कधीच अनुभवलेली आहे. असो, मी तो विचार मनातून काढून टाकला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटत होतं. त्यानंतर बरेच दिवस झाले, पण सायली पुन्हा माझ्या हाती लागली नाही. मग काही दिवसांनी माझ्या वडिलांच्या चुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्यांचं घर आमच्या गावातच होतं. मी प्लॅन करत होतो की आई आणि घरचे सगळे मेंदीला जातील, तेव्हा मी सायलीसोबत मन भरून सुख मिळवेन. मेंदीच्या दिवशी आई आणि घरचे सगळे दुपारी निघाले.
तेव्हा मला सोबत यायला सांगितलं, पण मी स्पष्ट नकार दिला. आई म्हणाली, ठीक आहे, पण संध्याकाळी जेवायला ये आणि घराची काळजी घे. मी होकारार्थी मान हलवली. घरचे गेल्यावर मी सायलीच्या घराकडे 2-3 चक्कर मारले. सायलीशी भेट तर झाली, पण गोष्ट जमली नाही. मी संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहत राहिलो, पण काही झालं नाही. रात्री 9 वाजता मी घरीच काहीतरी खाल्लं आणि झोपलो. मग विचार आला की चला तिकडेच जाऊन बघ. आज मेहंदी आहे, सगळे आले असतील आणि तिथे नाचही असेल. तिथे गेलो तर कळलं की नाचाचा कार्यक्रम उशिरा आहे. मेहंदीच्या घरात जायचं ठरवलं तर दार आतून बंद होतं आणि आत लेडीजचा फंक्शन असल्याने पुरुष मंडळी बाहेर निघून गेली होती. ज्या घरात लग्न होतं त्याच्या शेजारी माझ्या आत्या राहायच्या. मी तिथे गेलो तर तेही घर रिकामं होतं. सगळे शेजारच्या घरात लग्नात होते. मग मी विचार केला, छतावरून तिकडे जाऊया. छतावर गेलो तर तिथे आधीपासूनच लेडीज फंक्शन पाहत होती. सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत मीही अजून लहानच होतो, म्हणून मी त्यांच्यासोबत बसलो आणि नाच पाहायला लागलो. थोड्या वेळाने माझी आई, मावशी आणि बाकीच्या सगळ्या बायका एका मुलीला नाचायला आग्रह करत होत्या. तिने नागिन डान्स लावायचं ठरवलं. सुरुवातीला ती हळूहळू नाचत होती, मग होशात येऊ लागली. ती नाचत असताना मी तिला इतक्या लक्षात पाहत होतो की मला आजूबाजूला काय चाललंय हेही कळत नव्हतं. इतक्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. मी एकदम दचकलो. मागे वळून पाहिलं तर एक मुलगी होती. अंधारामुळे मी तिला ओळखू शकलो नाही. नीट पाहिलं तर ती माझी वैशाली ताई होती, म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. मला कोणीतरी तिला वर तपासायला पाठवलं असेल. ती म्हणाली, मी काही कामासाठी घरी गेले होते. परत आले तर दार उघडलं नाही, म्हणून मी इथेच आले. मग तीही आमच्यासोबत बसून नाच पाहायला लागली. थोड्या वेळाने वैशाली ताई मला म्हणाली, निलेश, जरा माझ्यासोबत खाली चल, मला पाणी प्यायचंय आणि खाली कोणी नाहीये. मला एकट्याला खाली जायला भीती वाटते. मी म्हणालो, वैशाली ताई, तुम्ही इतक्या मोठ्या होऊनही घाबरता. खरं तर मी खाली यायला तयार नव्हतो, कारण नाच पाहताना माझी अशी अवस्था झाली होती की मी तिच्यासोबत खाली जाऊ शकत नव्हतो. पण तिच्या वारंवार आग्रहामुळे मी नाईलाजाने तिच्यासोबत गेलो. तरीही मी म्हणालो, तू जा, मी येतो. ती थोडी पुढे गेली, मग मीही तिच्या मागे चालत गेलो. तिने बरामद्याचं दार उघडलं आणि स्वयंपाकघरात आली. वैशाली ताईने स्वतः पाणी प्यायलं आणि मलाही पाणी दिलं. आम्ही तिथून निघायला लागलो तेव्हा तिने शेल्फवरचा मिठाईचा डबा काढायला सांगितला. शेल्फ थोडं उंच होतं आणि मी वर चढण्याच्या अवस्थेत नव्हतो. मी कसाबसा तो लपवत होतो. जर शेल्फवर चढलो असतो तर तिला सगळं कळलं असतं. पण तिच्या सांगण्यावरून मी उडी मारून डबा खाली पाडला. पण तेच झालं. वैशाली ताईचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं आणि तिने पाहिल्यावर नजर खाली घातली. मी पटकन स्वतःला सावरलं आणि दुसरीकडे तोंड करून उभा राहिलो. वैशाली ताईने मिठाईचा डबा उघडला आणि मला म्हणाली, आता मी पाहिलंच आहे, मग लपवण्याचा काय उपयोग. मग तिने मला मिठाई दिली आणि स्वतःही खायला लागली. पण आता वैशाली ताई मला वेगळ्याच नजरेने पाहत होती. मग म्हणाली, चल आता वर जाऊया. मी मनातून लाजत होतो की ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल. मग आम्ही पायांपर्यंत पोहोचलो. ती म्हणाली, पाहूया कोण आधी वर चढतं. मीही पटापट पाया चढायला लागलो. अचानक वैशाली ताई थांबली आणि तिच्या थांबल्यामुळे मी तिच्यावर आपटलो. पण मी तिच्याबद्दल असं वाईट काहीच विचार करू शकत नव्हतो, कारण ती माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठी होती. मग तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. हसत हसत पुन्हा चालायला लागली.
आम्ही छतावर पोहोचलो आणि पुन्हा खाली नाच पाहायला लागलो. आता माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. वैशाली ताई माझ्याशी अगदी चिकटून बसली होती. मग मी तिच्याकडे नीट पाहिलं तर ती मला काहीशा विचित्र नजरेने पाहत होती. छतावर इतकं अंधार होतं की कोणी सहज दिसत नव्हतं. मग वैशाली ताईने काही अशी हालचाल केली की मला समजलं की तिला आता काय होईल. पण प्रश्न हा होता की पहिलं पाऊल कोण टाकणार. मग मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, "इतक्या लक्षात का पाहतोस मला?" मी तिला काही उत्तर दिलं नाही आणि नजर खाली घातली. आधी आम्ही बसून पडद्याच्या जाळीतून खाली पाहत होतो. बसून बसून थकल्यावर आम्ही उभे राहिलो. आता उभं राहूनही बराच वेळ गेला होता, पण आम्हा दोघांपैकी कोणीच पुढाकार घेतला नव्हता. कारण वैशाली ताई माझ्याकडून पुढाकाराची अपेक्षा करत होती आणि मी तिच्याकडून. या संभ्रमात आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. पण मग वैशाली ताईने माझ्याकडून पुढाकार होताना पाहिला नाही, म्हणून तिनेच हिम्मत केली आणि म्हणाली, "चल ना, खाली जाऊया पाणी प्यायला." मी म्हणालो, "चल." आम्ही खाली पोहोचताच वैशाली ताईने पटकन सहनाची कडी लावली. मी विचारलं, "कडी का लावतेस?" तिने हस्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "तुझ्याकडून काही होणार नाहीये, म्हणून मीच काहीतरी करावं असं वाटलं." असं म्हणून तिने माझा हात पकडला आणि मला तिच्या खोलीत जेव्हा मी तिच्यासोबत काही क्षण घालवायला लागलो, तेव्हा मला जाणवलं की ही तर सायलीपेक्षाही जास्त चालू आहे. कारण ही तर सगळं स्वतःच करत होती. मी फक्त तिची साथ देत होतो. आणि असं वाटत होतं की याला या कामात खूपच महारत आहे. असो, मीही मागे हटलो नाही आणि वेळ घालवता त्या क्षणांना घालवायला लागलो. एक गोष्ट नक्की होती की ज्या पद्धतीने ती माझी साथ देत होती, त्यामुळे मला आणखी जास्त सुख मिळत होतं. मग बराच वेळ गेल्यावर जेव्हा आम्ही आमच्या मंजिलीवर पोहोचलो, तेव्हा पटकन आम्ही स्वतःला नीट केलं आणि पुन्हा छतावर येऊन बसलो. पण आता आमच्यामध्ये तो पडदा नव्हता, कारण काही वेळापूर्वी आम्ही सगळ्या मर्यादा बाजूला ठेवल्या होत्या. असो, तिकडे आता लेडीजचा फंक्शनही संपलं होतं, म्हणून आम्ही खाली येणंच योग्य समजलं. मग वैशाली ताई आणि मी खाली उतरलो आणि मी बाहेर निघालो. इकडे आता नर्तकांचा नाच सुरू झाला होता, म्हणून मी तिथेच बसलो आणि नाच पाहायला लागलो. त्यावेळी मी स्वतःला खूप हलकं-फुलकं जाणवत होतो. आणि का नाही वाटणार, इतकं सुख जो मिळालं होतं. थोड्या वेळाने कोणीतरी मला हाक मारली आणि म्हणालं, "तुझी आई तुला बोलावते आहे." मी उठलो आणि लग्नाच्या घराकडे तिथे माझी आई दारावरच माझी वाट पाहत उभी होती. मी आईजवळ पोहोचलो, तेव्हा ती म्हणाली, "रात्र खूप झाली आहे, आता तू इथेच झोप." मी थोडा विचार करून होकारार्थी मान हलवली आणि परत तिथेच येऊन बसलो, जिथे नर्तकांचा नाच चालू होता. थोड्या वेळाने मला तहान लागली. मग मी उठलो आणि थेट पाणी प्यायला आत्याच्या घरी गेलो. तिथे पोहोचताच पाहिलं की मुली आपापला मेकअप करायला मग्न होत्या, प्रत्येकजण एकापेक्षा एक सुंदर दिसत होता. मग मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. वैशाली ताई तिथे आधीपासूनच उभी होती. ती सगळ्यांसाठी चहा बनवत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मीही तिला पाहून हसलो आणि तिला पाणी द्यायला सांगितलं. तिने ग्लास पकडताना माझा हात दाबला आणि म्हणाली, "आज मी छतावरच झोपणार आहे." "निलेश." तिचं हे बोलणं ऐकून मला समजलं. मग मी पाणी पिऊन तिथून निघायला लागलो, तेव्हा तिने मला हाक मारली, "थांब, तूही चहा पिऊन जा." मी स्वयंपाकघराबाहेर बसलो आणि इकडे तिकडे नजर फिरवायला लागलो. इथे तर सर्वत्र फुलं आणि बहारच दिसत होती. इतक्यात अचानक आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "निलेश, तू शेजारच्या घराच्या छतावर झोप आणि या घराच्या छतावर बायका झोप." आईचं बोलणं ऐकून मी मनातून हसलो आणि म्हणालो, "ठीक आहे, आई." मग आईने वैशाली ताईला सांगितलं,
तू निलेशचं पांघरूण आपल्या छतावरच लावून दे, तो इथेच झोपेल. वैशाली ताईने माझ्याकडे पाहून हलकंसं हसलं आणि आईला म्हणाली, ठीक आहे मामी, मी आपल्या छतावरच पांघरूण लावते. मग आई तिथून निघून गेली. आता मी आणि वैशाली ताई एकमेकांकडे खट्याळ नजरेने पाहत होतो. तिने मला चहा दिला आणि मी चहा प्यायला लागलो. थोड्या वेळाने वैशाली ताई मला म्हणाली, चल, मी तुझं पांघरूण लावते. मग मी तिच्यासोबत तिच्या घराच्या छतावर गेलो. इथे अजून कोणी आलं नव्हतं आणि घर पूर्ण रिकाम होतं. पण जेव्हा वैशाली ताई पांघरूण आणायला खाली गेली, तेव्हा मीही तिच्या मागे गेलो. आम्ही खोलीत पोहोचताच मी तिच्यासोबत शरारत करायला लागलो. पण ती हसत हसत पांघरूण घेऊन छताकडे निघाली. मीही हळूहळू तिच्या मागे चालत गेलो. पण जेव्हा ती पांघरूण पसरायला खाली वाकली, तेव्हा मला राहवलं नाही. मी तिच्याकडे सरकलो, तर ती मला थांबवत खाली पळाली. मी तिला जाताना पाहतच राहिलो आणि मग पांघरुणावर पडलो. बराच वेळ मी करवट बदलत राहिलो. या दरम्यान माझ्या मनात अनेकदा विचार आला की मी खाली जावं. पण असाही विचार येत होता की आता इतर लोकही आले असतील. हेच सगळं विचार करताना कधी झोप लागली ते कळलंच नाही. थोड्या वेळाने कोणाच्या तरी हालचालीने माझी झोपमोड झाली. मी इकडे तिकडे पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. मग मी घड्याळात वेळ पाहायचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे नीट दिसलं नाही. इतक्यात मला पायांवर कोणीतरी येत असल्याचा भास झाला. मी उठून बसलो आणि पायांकडे पाहायला लागलो. पण त्यावेळी मला अंदाज येत नव्हता की हे कोण असावं. मग ती माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. मी तिच्याकडे नीट पाहिलं, तेव्हा मला जाणवलं की ही कोणतीतरी मुलगी आहे. पण मी तिला ओळखण्याचा प्रयत्न करायच्या आधीच ती माझ्या अगदी जवळ आली आणि मला एकदम मिठी मारली. मी तर थक्क होऊन गेलो. पण जेव्हा तिने माझ्या कानात हळूच सांगितलं, अजूनही तुला मी ओळखता आली नाही का, तेव्हा मला कळलं की ही तर वैशाली ताई आहे. मग तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि मग तेच घडलं जे आम्ही काही तासांपूर्वी खालच्या खोलीत केलं होतं. तर मित्रांनो, ही होती आजची कहाणी. तुम्हाला या कहाणीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.